नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आधारकडनं एक जरा मोठी अपडेट आलेली आहे। आधार मार्फत आधारचं एक ॲप लॉन्च झालेलं आहे, ज्यामध्ये आपण आपलं आधार कार्ड हे फक्त आपला चेहरा दाखवून डाउनलोड करू शकणार आहोत। बाकी या पहिले आपण पाहिलं असेल, आधार कार्ड डाउनलोड करताना आपल्याला आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरच्या OTPची आवश्यकता होती, परंतु आधारने जे ॲप लॉन्च केलं आहे यामध्ये तुम्हाला फक्त तुमचा चेहरा दाखवून तुमचं आधार कार्ड तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट, या ॲपमध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे सेव्ह करून ठेवता येणार आहे। परत एकदा तुम्हाला हे डाउनलोड केल्यानंतरही तुम्हाला याचा डेटा जो आहे हे तुम्हाला कोणाला शेअरही करता येणार आहे। तर ही पूर्ण प्रोसेस नेमकी काय आहे तर आजच्या व्हिडिओमार्फत आपण जाणून घेऊया। तर आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत बघा आणि हो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतरांना ही माहिती शेअर करा। चला मग आपला व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता प्ले स्टोरला तुम्हाला सर्वप्रथम यायचं आहे। प्ले स्टोरला आल्यानंतर तुम्हाला इथं आधार RD हे सर्च करायचं आहे। आधार RD टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता आधार RDचं जे तुम्हाला ॲप आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं। बघा, माझ्या केसमध्ये RD मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, तर तुम्ही सेम ॲप हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। त्याचं तुम्हाला दुसरं ॲप जे येईल ते तुम्हाला सांगतो। पुन्हा तुम्ही आधार टाईप करायचं आहे। आधार हे टाईप केल्यानंतर तुम्ही बघू शकता 2 नंबर जे ॲप्लिकेशन दिसतंय आधार अर्ली ॲक्सेस हे तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। आता माझ्या केसमध्ये मी इन्स्टॉल केलं, मी ते ओपन करतोय। ओपन केल्यानंतर तुम्हाला बघा पुढे असं विचारलं जाईल तुम्हाला कोणती लँग्वेज निवडायची आहे, त्यात मी माझी इंग्लिश निवडतो आणि कंटिन्यू करतोय। त्यात तुम्हाला बघा तुमचा आधार कार्ड नंबर तो तुम्हाला टाकायचा आहे। ज्या केसमध्ये माझा आधार कार्ड नंबर मी टाकतोय आणि तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे। आधार नंबर टाकल्यानंतर कंटिन्यू पुढे तुम्हाला SMS आधारला पाठवायचा आहे। माझ्या केसमध्ये मी पाठवतोय। बघा, मी आता माझा SMS आधारला बाय डिफॉल्ट त्याच नंबरवरनं जातो ज्या मोबाईलमध्ये तुमचं आधार कार्ड लिंक असतं। तर माझ्या केसमध्ये मी टाकलेलं आहे। तर बघा, मी हा SMS टाकल्यानंतर पुन्हा बॅकला येणार आहे आणि तुमचं इथं व्हेरिफिकेशन चालू आहे। हा SMS पाठवल्यानंतर आधारला 1947 ह्या नंबरला तो SMS जातो। त्यानंतर ते तुमचं व्हेरिफिकेशन करतं की हा डाटा या व्यक्तीने हा आधार कार्ड नंबरला लिंक केलेला आहे। त्यानंतर हा व्हेरीफाय झाल्यानंतर हे व्हेरिफिकेशन तुम्ही बघू शकता होतंय आणि व्हेरीफाय झाल्यानंतर ते डायरेक्टली तुमच्या प्रोफाईलला लॉग इन करतात। तुम्ही आता बघू शकता हे काही सेकंद वेळ घेतं आणि काही सेकंदानंतर ही प्रोफाईल तुमच्या डॅशबोर्डला बघा आता माझा झालेला आहे आणि मला फेस ऑथेंटिकेशन त्यांनी विचारले। तर सेम केसमध्ये तुम्ही फेस ऑथेंटिकेशन करायचं, डोळे बंद चालू करायचे। बघा, माझ्या केसमध्ये फेस ऑथेंटिकेशन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर काही पासवर्ड तुम्ही सेट करा, जर तुम्हाला सोयीस्कर लक्षात राहील तसा पासवर्ड तुम्ही सेट करा। माझ्या केस मी सेट करतोय, सेम टाका। पासवर्ड स्कॅन केल्यानंतर बघू शकतो आता एक स्कॅनर तुम्हाला QR मिळेल। हा QRच्या माध्यमातून आणि वर तुम्ही प्रोफाईल पण बघू शकता, तुमची प्रोफाईल पण आलेली आहे, तुमचं नाव आणि फोटो दिसतोय। या QRच्या माध्यमातून तुम्ही तुमचा पूर्ण डाटा फेच करू शकता। तुम्ही हा QR कुठेही स्कॅन केला तर तुमचा डाटा तुम्हाला पूर्ण दिसू शकतो। तुम्ही खाली बघा शेअर ID याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला पहिला ऑप्शन बघा सिलेक्ट टू शेअर। तर तुम्हाला याच्यातून तुम्हाला काय काय शेअर करायचं, कोणाला तुमची इमेज शेअर करायची, रेसिडेंट नेम शेअर करायचं, डेट ऑफ बर्थ शेअर करायचे, मोबाईल नंबर शेअर करायचा, ॲड्रेस शेअर करायचा, जेंडर, हे सगळे जे तुम्ही ऑप्शन क्लिक करशाल हे तुम्ही त्या QRच्या माध्यमातून हे तुम्हाला शेअर करू शकतात। हे शेअर तुम्हाला ओपन होईल, पुढे तुम्ही कोणाला ते काय काय शेअर करायचे। त्यानंतर तुम्हाला खाली दुसरा ऑप्शन बघायला मिळेल, मी तुम्हाला तेही दाखवतो। सिलेक्टिव्ह ID मध्ये क्लिक केल्यानंतर कंप्लीट शेअर म्हणजे तुम्हाला पूर्ण शेअर होणार आहे। आणि 3 नंबरचा तुम्ही ऑप्शन बघताय डाउनलोड आधार, त्यामध्ये त्या केस तुम्ही आधार डायरेक्टली डाउनलोड करणार विदाउट OTP। आलं लक्षात? तर माझ्या केसमध्ये मी आधार डाउनलोड करतो, कंटिन्यू करायचं आहे। आता या केसमध्ये बघा डायरेक्टली आधार तुमच्या फेसने तुम्हाला डाउनलोड होणार आहे, आपण कुठलाही त्यांचा OTP घेतलेला नाही, तुम्ही बघू शकता। मी आता आधार कार्ड ओपन करतो, बघू शकता माझ्या केसमध्ये माझा आधार कार्ड ओपन, मी जो पासवर्ड आहे पासवर्ड लक्षात ठेवा तुमचं नावाचे पहिले 4 लेटर कॅपिटलमध्ये। तर माझं नाव सतीश आहे, तर माझा SATI कॅपिटलमध्ये टाईप करतोय मी आणि माझ्या डेट ऑफ बर्थचं जे इयर आहे त्याचं लास्ट इयर फक्त टाकायचं आपल्याला। जसं माझं इयर मी टाकतोय, त्याचे शेवटचे 4 नंबर्स तुम्हाला टाकायचे आणि ओपन करायचं आहे। तुम्ही बघता माझ्या केसमध्ये माझं आधार कार्ड इथं ओपन केलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड हे या ॲपच्या माध्यमातून तुम्ही ओपन करू शकतात आणि इतरांना शेअर करू। माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि इतर मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा। धन्यवाद।